हमी भावापेक्षा कमी भावात हरभरा विक्री। तब्बल क्विंटल मागे शेतकऱ्यांचे होते 1000 रुपयांचे नुकसान। वधाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हरभरा पिकाची आवक वाढली असताना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल मातीमोल किमतीत विकावा लागतोय। हरभरा पिकासाठी शासनाचा हमी भाव एका क्विंटलला 5885 इतका आहे, तर बाजारात मात्र शेतकऱ्यांना बाजारात 4500 ते 4900 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे। सुमारे 1000 रुपयांच्या तुटीने शेतकऱ्यांना हरभरा विकावा लागतोय। हरभऱ्याला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते। शेतकऱ्यांना 900 ते 1000 रुपयांपर्यंत नुकसान सहन करावे लागते। यामुळे शासनाने मध्यस्थी करून लवकरात लवकर हमी भावातील खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी नेते किरण ठाकरे यांनी केली आहे। तर आमदार राजेश बकाणे यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची भूमिका मांडली आहे। हल्ली चण्याची खरेदी व्यापाऱ्यांकडून खुला इकडे बाजारपेठेमध्ये 4500 ते 5000 रुपये क्विंटल प्रमाणे होत आहे, परंतु तिकडे हमी भाव 5875 रुपये एवढा आहे। मात्र 800 ते 1000 रुपयाच्या तुटीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या कवडीमोल भावामध्ये चना विकावा लागतो आहे। खरं तर हे सगळं चित्र बघितल्यानंतर असं वाटतं की हे सगळी खरेदी सरकारच्या आशीर्वादानंतर होत नाही ना, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। सुरुवातीला सोयाबीन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीनचा दाना सुद्धा पोहोचू शकला नाही। अशा परिस्थितीमध्ये या भागातील शेतकऱ्यांची चना या पिकांकडून मोठी आशा होती, परंतु आज आपण बघतोय की 800 ते 1000 रुपयापर्यंत तूट आहे। त्यामुळे आमची मागणी राहील की सरकारने तातडीने सरकारची खरेदी सुरू करावी आणि ज्या आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला आहे याच्यातून त्याला जीवनदान देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे। खरं तर सोयाबीन पिकानंतर चण्याकडून शेतकऱ्यांना प्रचंड अशी आशा होती आणि यावेळी उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रमाणात आहे, परंतु उत्पन्न चांगलं असताना इकडे 800 ते 1000 रुपयाच्या तुटीमुळे अनेक आर्थिक संकटाला शेतकऱ्याला सामोरं जावं लागत आहे। विविध कारणं सरकार देत आहे, परंतु सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे। हमी भावापेक्षा कमी भावाने जर समजा माल खरेदी होत असेल तर अनेकदा शेतकरी सरकार व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या ज्या बाता करतात, प्रत्यक्षात असा कायदा बनवून ही आर्थिक कोंडी थांबवली पाहिजे। की या ठिकाणी जे चण्याचे आणि तुरीचे सोयाबीनचे भाव याच्या संदर्भामध्ये हमी भाव चांगले असताना सुद्धा कमी भावामध्ये शेतकऱ्यांना विकावं लागते, ही दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांवर काय येते हा प्रश्न आहे। वास्तविक पाहता या ठिकाणी असणारे व्यापारी यांनी हमी भावाच्या खाली खरेदीच करू नये आणि जर का कोणी असं करत असेल तर शेतकऱ्यांनी ही तक्रार आमच्याकडे करावी, ऑफिसला करावी, शासकीय कार्यालयामध्ये करावी, तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल। आणि या ठिकाणी हमी भावाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचा माल खपायला पाहिजे, त्या ठिकाणी तो माल व्यापाऱ्यांनी घ्यायला पाहिजे। या दृष्टीने जे जे काही करता येईल भविष्यामध्ये ज्या ज्या काही उपाययोजना करता येईल ह्या उपाययोजना सुद्धा सुचवण्याचं काम आम्ही करणार आहोत।